सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीवरील बहे बंधारा आणि फारणेवाडी परिसरात कृष्णा नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे। नदीपात्रात ठिकठिकाणी मृत माशांचा खच पडला असून नदीकाठच्या गावांमध्ये आरोग्याचा प्रश्न यामुळे गंभीर बनण्याची शक्यता आहे। नदीत सोडलं जाणारं रसायनयुक्त पाणी आणि बळी यामुळेच हा प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि तालुका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला का मास्तर? अजित पवारांच्या अपघातामागे घातपात आहे का याचाही तपास सीआयडीनं पत्रकार परिषद घेत केलं स्पष्ट। तपासात अनेक संस्था गुंतलेल्या असल्यानं उशीर होत असल्याची माहिती। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी एफआयआर का घेत नाही? रोहित पवारांचा बारामती पोलिसांना भेटल्यानंतर सवाल। पोलिसांवर कोणा मोठ्या नेत्याचा दबाव असाही रोहित पवारांचा आरोप। कुंभमेळ्यामार्फत जगात महाराष्ट्राचं ब्रँडिंग करणार। नाशिकमध्ये धार्मिक आणि पर्यटन दृष्टीनं काम सुरू। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती। आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। कर्जमाफी देण्यासाठी समितीचं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टीकरण। महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची असेल। मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात ग्वाही। पहिलीपासून सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतल्याचा पुराव्यानिशी दावा। राज्यातल्या 84% शाळा मराठी असल्याचीही माहिती। हायकोर्टात सुनावणी होत नसल्यानं अरबी समुद्रातलं शिवस्मारक रखडलं। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती। कोर्टाचा निर्णय होईपर्यंत परिस्थिती जैसे थेच ठेवावी लागणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।